अधिष्ठात्री माँ शारदा यांच्या मूर्तीला शतशः नमन करते. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी आम्हाला शिक्षणाची दारं उपलब्ध करून दिली आणि त्याचा परिपाक म्हणजे आज मी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या फोटोला शतशः शतकोटी अभिवादन करते. आदरणीय व्यासपीठाला माझा नमस्कार. आज या प्रसंगी मी काय मला माहिती आहे. माझ्या प्रेमापोटी आज माझ्या या लाडक्या विद्यार्थी मित्रांनी आणि माझ्या सहकारी शिक्षकांनी, माझ्या विवेक परिवाराने माझ्या घरीचा हा सत्कारपर कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्यांची मी शतशः ऋणी आहे. आमच्या या स्वयंभू सिद्धेश्वर संस्थेचे सचिव सन्माननीय प्रफुल्लभाऊ लुंगे साहेब, आमचे मार्गदर्शक, यांनाही माझा इथूनच नमस्कार. व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, ज्येष्ठ शिक्षक, माझे सहकारी बंधू श्री महल्ले सर, तसेच सहकारी शिक्षक वृंद, आजच्या सत्कार मूर्ती दिलीप भाऊ, जे कालपर्यंत माझ्यासोबत होते, आजही माझ्यासोबत आहेत आणि सोबतच आम्ही वाटचाल करणार. परिसरातील समस्त पालक वृंद, ज्यांनी मला नेहमीच साथ दिलेली आहे. अगदी अवघ्या 12 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी मला आपलंसं करून घेतलं, असे समस्त पालक वृंद या ठिकाणी आज उपस्थित झाले, त्याची मी शतशः ऋणी आहे. सगळ्या म्हणजे 2019-20 पासूनच्या बॅचेस, त्या सुद्धा आवर्जून एवढ्या उन्हाच्या तडाख्यामध्ये आज या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांची मी शतशः ऋणी आहे. परिसरातील सर्व पालक वृंद आणि माझे या विवेक परिवाराच्या बागेतील ही लहान लहानशी माझी मुलं, ती सुद्धा, त्यांचे मी या ठिकाणी खूप आभार मानते की त्यांनी माझ्यासाठी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले. माझा हा विवेक परिवार जो सतत माझ्या पाठीशी सावलीसारखा उभा होता, सतत त्यांनी मला साथ दिली. कामाच्या रगाड्यामध्ये प्रत्येक वर्षीच्या 10वीच्या बॅचला निरोप देता माझी निरोपाची वेळ केव्हा आली हे मला कळलं. तत्कालीन काळामध्ये माझा जीवन प्रवास या ठिकाणी मी थोडक्यात सांगते आहे. मुलींच्या शिक्षणाला काही एक महत्व नव्हतं. अशा वेळी माझ्या आई वडिलांनी मला शिक्षणाची पुरवलेली संधी, त्या संधीच्या जोरावर आज मी या ठिकाणी तुमच्या पुढे उभी आहे. अवघं आमचं सहा जणांचं कुटुंब. त्यावेळी माझे वडील टेलर काम करायचे. एका 10 बाय 10च्या रूम मध्ये आमचं कुटुंब असायचं. त्यातून आज मी या पदापर्यंत वाटचाल केलेली आहे, ते त्यांनी माझ्यावर केलेल्या संस्कारामुळे आणि हिमतीमुळे.
हे सगळं मला साध्य करता आलं त्यांच्यामुळे. ते माझे जन्मदाते मायबाप, त्यांना माझा साष्टांग दंडवत. त्यानंतरच्या भूमिकेत आई वडिलांची छत्रछाया देणारे वंदनीय माता पिता तुल्य माझे सासू सासरे, त्यांच्या चरणी माझं साष्टांग दंडवत. आणि नंतरच्या काळामध्ये माझ्या मुलांनी, माझ्या परिवाराने मला कार्य करण्यासाठी दिलेली प्रेरणा, त्यांची मी या ठिकाणी ऋणी. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही माझं दैवत आहात. माझी शाळा हा माझा देव आहे, जे आजपर्यंत मी जपत आलेले आहे. आणि त्या ठिकाणी ते जे समोर बसलेले आहे ते माझं दैवत आहे. प्रथमतः मी अगदी सुरुवातीला 91 मध्ये नोकरीला लागले. 20-22 वर्षाची सेवा राष्ट्रीय सामाजिक विद्यालय या ठिकाणी दिली, ज्यांनी मला ही सेवेची संधी उपलब्ध करून दिलेली होती. त्यांची मी शतेच्या ऋणी आहे. आणि 2012 मध्ये मी या संस्थेची इतकी आभारी आहे की ज्यांनी माझी ट्रान्सफर या मांडवा गावामध्ये केली. मी माझं भाग्य समजते की त्यांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली आणि या ग्रामीण भागामध्ये या निष्पाप आणि निस्वार्थी अशा भागामध्ये मला काम करायला संधी उपलब्ध करून दिली. आज मी संस्थेची खूप खूप आभारी आहे. माझे हे विद्यार्थी, मला तुमच्याबद्दल बोलायचं नाही, माझ्याबद्दल काय बोलणार आहे. तुम्हाला सत्कारामधून दिसलंच की तुमचं माझ्यावरती किती प्रेम. तुम्ही माझ्या अगदी अवतीभवती असायचे. हा जो क्षण आहे, कारण 10वीची बॅच नेहमी म्हणायची की हा निरोपाचा क्षण आहे आणि सुख दुःखाचा आहे. हो, आज मला कळलं की हा सुख दुःखाचा प्रसंग आहे. एका डोळ्यात आसू आहे, एका डोळ्यात हसू आहे. कारण मी आजपर्यंत जे आहे जीवन माझं, ते चाकोरीबद्ध जीवन जगत आले, नियमानं जगत आले, शाळेची वेळ पाळत आले. आणि मग या काळामध्ये मला म्हणजे नातलगात इकडे तिकडे कोणते कार्यक्रम काही वेळा अटेंड करता आले नाही. त्यांचे रोजचे कुठे सुद्धा असायचे. परंतु यानंतर मात्र ती वेळ येणार नाही. शरीराने जर का साथ दिली तर माझ्या राहिलेल्या आशा अपेक्षा ज्या काही आहे ते मी पूर्ण करण्यास आता मी बंधनातून. दुःख या गोष्टीचं होते आहे की मी आज तुम्हाला सोडून जाणार आहे. तुमच्या सहवासात घालवलेले क्षण माझ्या हृदयाच्या कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये मी जपून ठेवलेले आहे. तुम्ही माझं म्हणजे दैवत आहात आणि तुम्ही इतके सुंदर आहात ना की तुम्हाला कृत्रिम सौंदर्याची गरज नाही आहे. ते तुमच्या कर्तृत्वाने तुम्ही मला दाखवून दिलेलं आहे. या वर्षीची माझी 10वीची जी बॅच आहे त्याने वर्षभर मस्त कार्यक्रम केलेला आहे. मग तो शाळेतला उत्सव असो एखादा, त्यानंतर गरबा डान्स असो किंवा महासंस्कृती मधला मोठा असा स्टेजवर झालेला तुमचा शो असो, स्काउट गाईड कॅम्प, त्याच्यानंतर ट्रेक, त्याच्यानंतर भव्य दिव्य असं गॅदरिंग यावर्षी आपण आयोजित केलेलं होतं. या सगळ्यामध्ये सहभागी होऊन सुद्धा तुम्ही माझी मान खाली जाऊ दिलेली नाही. आज माझी मान उंच आहे ते म्हणजे 10वीचा माझा या वर्षीचा 92.18% रिझल्ट. आणि त्यामध्ये मला वाटते 80च्या वर मला वाटते 5 ते 6 विद्यार्थी माझे आलेले आहेत आणि 70 ते 80च्या दरम्यान 15 विद्यार्थी माझे पास झालेले आहे. मी अभिमानाने सांगते आहे कुठे की माझा विद्यार्थी हा जरी ग्रामीण भागातला असेल तरी तो संस्कारी आहे, तो शिस्तप्रिय आहे. आणि त्या सगळ्याच्या जोरावर तुम्ही आज मला हा जो बहुमान दिला तो या सर्वांपेक्षा अधिक मोलाचा. तुम्ही पुन्हा सुद्धा हे असंच कार्य करीत राहा आणि या सगळ्यासाठी, हे सगळं करण्यासाठी, हे वैभव उभारण्यासाठी माझ्या परिवाराने जशी मला साथ दिली, माझा परिवार म्हणून माझा विवेक परिवार,
आणि समस्त गावकरी मंडळी, आज या ठिकाणी मी प्रत्येकाचे नाव घेऊ शकणार नाही, परंतु समजा एखाद्याचं कोणाचं जर राहिलं तर मला माफ कराल. गोपाळ भाऊ लादे, ज्यांनी मला अगदी मुलीप्रमाणे मार्गदर्शन केले. कुठल्याही कार्यक्रमाला बोलावल्यानंतर पटकन यायचे, कधी मान घेतला नाही. गावचे समाजसेवक म्हणायला काही हरकत नाही. गोपाळ भाऊ वाटकर, उत्तम भाऊ परिमळ, आणखी इतर, आणि एक आमचा बाले किल्ला म्हणजे तो टेंबरी परसोडीचा, आणि त्या गावात गेलो म्हणजे आमचं हक्काचं घर असायचं ते म्हणजे अजूभाऊचं. कधी यायचे ते रागावायचे, परंतु तेवढ्याच प्रेमानं पुन्हा आणखी आमच्याशी बोलायचे. या सगळ्या लोकांच्या प्रेमामुळे आज मी या ठिकाणी उभी आहे. आज मला हे मुख्याध्यापक पद म्हणून 4 वर्ष सेवा करण्याची संधी मिळाली कोरोनाच्या काळापासून. आणि या सगळ्या याच्यासाठी म्हणजे माझ्या या सहकारी शिक्षकांनी मला खूप साथ दिली. केव्हाही रात्री बेरात्री कधीही मी त्यांना समजा जर म्हटलं की आपल्याला असं करायचं आहे, कधीच माझ्या शिक्षकांनी मला नाही म्हटलं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला या ठिकाणी मला जो काही खूप आनंद झाला असेल, माझे आधीचे जे विद्यार्थी आहेत हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे माझ्या कार्यक्रमाला. मी काय शब्दात वर्णन करू तुमचं, कारण जेव्हा तुम्ही शिकत असताना मी किती सारं तुमच्या बरोबर बोलून जायची, पण मला आता माझ्याकडे शब्द नाही. तुमचं कौतुक करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही आहे. सगळ्यात माझ्या जीवनातली महत्वाची गोष्ट, मी परिसरात गेल्यानंतर तुम्ही एकच प्रश्न मला विचारायचे की या प्रफुल्लचं कसं मॅडम. आज माझ्या कार्यकाळात त्यांचं जे अप्रुव्हल आलं तो माझ्या आयुष्यातला सर्वोच्च क्षण आहे. माझ्या मुलाला ज्या दिवशी नोकरी लागली त्या दिवशी जेवढा आनंद मला नसन झाला तेवढा आनंद मला प्रफुल्लचं जेव्हा अप्रुव्हल निघालं तेव्हा मला खूप आनंद झाला. तो मी कुठेच व्यक्त करू शकत नाही. आणि ती माझ्या कारकिर्दीतली सर्वात सुंदर आणि महत्वाची गोष्ट ठरलेली आहे. प्रफुल्ल माझा अभिमान आहे. तो जरी माझं खूप कौतुक करत असेल, पण त्याच्यामुळे आणि माझे जे सहकारी शिक्षक आहे, आणि जास्तीत जास्त तुम्हाला म्हटलं की 2 बिस्किट मला जास्त द्यायचे, कारण मला यांच्याकडून 2 कामं जास्त करून घ्यायचे. काळे सरांकडून हे काय एकाचं काय वर्णन करू, मी करते थोडंफार. तुमचं जर राहिलं तर मग मी कधीही करीन तुमचं वर्णन, पण यांचंही करू द्या, यांना बरं वाटेल. काळे सरांचं व्यक्तिमत्व कसं आहे माहितीये तुम्हाला. मगाशी मी फोन केली, सर कार्यक्रम लांबेलवर. अष्टपैलू व्यक्तिमत्व, सुंदर अक्षर. आपल्या इथलेली गोपाळ भाऊ, तुम्हाला मी सांगते की आपल्या इथली लिहिलेली किसी जर या परिसरात कुठे जात असेल ती ओळखल्या जाते की ही विवेक माध्यमिक विद्यालयाची किसी. त्याच तोडीचं अक्षर मोहल्ले सरांनी. इतकी सुंदर किसी, आणि ती ग्रामीण भागातून आल्यामुळे म्हणजे त्या ठिकाणी आमचं नाव होतं, आमच्या शाळेचं नाव होतं, आमच्या मुलांचं नाव होतं की इथला शिक्षक जर कसा आहे मग इथला विद्यार्थी कसा असतो. शिस्तीच्या बाबतीत जर का सांगायचं झालं, खूप त्यांच्या आठवणी आहे. कधी नाराज असलं तर ते तुम्हाला गमतीनं हसवून द्यायचे, आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत खडून फळा हे एकच ध्येय त्यांचं. 2च्या सुट्टीत भरपेट जेवण करायचं, आमच्यापेक्षा सगळ्यात जास्त पूर्ण आहार. पण भरपेट जेवण करून सुद्धा तेवढ्याच एनर्जीनं वर्गामध्ये उभे राहायचे. आम्ही आश्चर्य करायचो. नेहमी आमच्या मोहल्लेकरांचे माझ्या नेहमी दोस्त व्हायचं की हा माणूस एवढं भरपेट जेवण करतो आणि हा आपलं फळ्यावर खडून हे घेऊन कसा का करू शकतो एवढं भर. तुम्हाला माहिती
आहे ना. सकाळचा जो आवाज होता तोच संध्याकाळपर्यंत निघायचा, नाही का. मोहल्ले सर तुम्ही आणि मी भाग्यवान याच्यासाठी आहो की आपल्याला आपल्या संस्थेनं तिचे आभार मानायला पाहिजे, संस्थेचे, प्रफुल्ल भाऊंचे, की त्यांनी आपल्याला इथे काम करण्याची संधी दिली. खूप भाग्यवान आहोत सर. आपलं कुठलं तरी पूर्वजन्मीचं पुण्य असेल की आम्हाला या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली मित्रांनो. त्यानंतर कासारे सर, सकाळचं शनिवारचं योगा, हास्यासन नाही, आणि कधीच म्हणजे एखाद्या वेळेस चिडले तर चिडायची म्हणा, पण हास्यासन झालं का फ्रेश बिलकुल. योगाचे धडे तुम्हाला अगदी म्हणजे जे जे काही शहरात मिळत जाते ना ते इथे कुठे कमी नाही पडू दिलं तुम्हाला. तुमची तक्रार असेल तर मला सांगा, मी नेहमीच सांगायची. वनशिंगे सर, खिचडीचं काही आलं का? वनशिंगे सर हे असं सांग. वनशिंगे सर आपलं ते बरोबर तिकडल्या तिकडं करून टाकायचे. वेळेच्या आत आमचे काम सगळे व्हायचे. आमचा हा छोटासा परिवार, परंतु कोणाची दृष्ट लागावा असा माझा परिवार आहे, आणि कोणाची दृष्टही माझ्या परिवाराला लागू नये हीच ईश्वर जन्मी माझी इच्छा आहे. आमच्या अनपणजी यांच्याबद्दल काय बोलावं? अनपण बोल अनपणजी नाही का, सतत धडपड. एखादा विद्यार्थी बाहेर दिसला चल होर, आणि प्रत्येक कामात तत्पर. पदानं शिपाई पदावर आहे, परंतु काम क्लर्कचं करत. कुठली माहिती केव्हा द्यायची, कोणत्या वेळेत पोचायला पाहिजे, त्याच्यासाठी काय करावं लागेल, हे सगळं यांनी मला सांगितलं. म्हणून मी हे करू शकले. मला काही एक अनुभव नव्हता यावेळी, आणि नेहमी प्रत्येकाची त्यांना काळजी असायची, प्रत्येकाची काळजी असायची. आणि काम कसं वेळेत झालं पाहिजे. तेवढा उन्हाचा तडाखा आहे, पण आम्हाला इथं 2-2, 2:30 वाजून जायचे असतात, पण नाही, काम झाल्याशिवाय जायचं नाही. म्हणजे ह्या सगळ्या कामात हे बाहेरचं काम, त्याच्यानंतर इथलं काही देखरेख वगैरे, एक वस्तू इकडे तिकडे नाही गेली पाहिजे, सगळं जागच्या जाग्यावर राहिलं पाहिजे. त्याच्यानंतर आता यांच्याबद्दल काय बोलावं, दिलीप भाऊ बद्दल. ते तर काय ते इंजिनियर तिच्यापर्यंत इथं समोर कुठला खिळा कुठं लावायचा, कोणता स्क्रू कुठे लावायचा, आणि अगदी नीट काम. तोडमोड झालेली वस्तू दुरुस्तीचं काम कोणी करावं तर दिलीप भाऊ. आमची एवढीशी वस्तू परिवार याच्यासाठी म्हणते मी की परिवार हा काटकसर केली जाते परिवारामध्ये, आणि ती काटकसर माझ्या या परिवारात होत होती, कारण आमच्या वस्तू इकडे तिकडे कधीच गेल्या नाही. त्याला जोड मोड करण्याचं काम जे होतं ते दिलीप भाऊचं होतं. नेहमी हसवत ठेवायचं, नेहमी हसवत, गोष्टी सांगत राहायचे, आपण काम करत राहायचं, ते आम्हाला गोष्टी सांगत राहायचे. असे आमचे दिलीप भाऊ. त्यांच्यासोबतच त्यांच्या सहचारिणी मालुताई आणि या सर्व आणि हा तर माझा उजवा हातच आहे, आणि हा डावा, आणि हे माझे 2 पाठीराखे, आणि हे माझे पाठीराखे. या प्रफुल्लचं काम झालं आणि मी खूप निश्चिंत झाले. जोपर्यंत त्यांचं काम व्हायचं नाही तोपर्यंत माझ्या डोळ्याला डोळाही लागत. असा हा माझा परिवार. फक्त आता या ठिकाणी पालक आहे म्हणून मला थोड्याशा सूचना करायच्या आहे की माझी शाळा असं समजू नका आता यानंतर. मी माझ्या मनाला खूप आवर घालते असं समजायचं नाही की या ठिकाणी मॅडम नाही. अरे माझ्या खिचडीवाल्या वहिनी राहूनच गेले, वासदेव भाऊ राहूनच गेले. पास असली का वासदेव भाऊ कुठं सांगितले का, त्यांची या ठिकाणी मी आभार मानते. वासदेव भाऊ मॅडम कुठं सांगितले का, वासदेव भाऊ तुम्ही तिकडे जाणं आनंद सांगू.
म्हणजे आमच्या सेवानिवृत्त होऊन सुद्धा या शाळेविषयी जी कळकळ आहे अशातले लोक नेहमी यायचे. पाचचे पैसे गोळा करू लागायचे, पास काढून आणायचे. त्याच्यासाठी किती त्रास झाला. एक दिवस वहिनीनं मला किती फैलावर धरलं त्या दिवशी. घरून गेलेला माणूस 8 वाजले, 9 वाजले, 10 वाजले तरी घरी यायचा पत्ताच. बरं फोन नाही यायच्या जवळ. आम्ही काळजीत पडलो, कुठे गेले. शेवटी मग ते हाल्टिंगने उतरले म्हणून वहिनी. आणि मी सांगते की मी नाही आहे, पण खिचडीवाल्या वहिनी आहे. तुम्हाला तुमच्या मुलांची काळजी करण्याचं काही एक कारण नाही आहे. या व्यासपीठावरून मी या ठिकाणी बोलते की माझा जो परिवार आहे ना, तो तुमच्यापेक्षा जास्त काळजी माझ्या या मुलांची घेतो. त्यांच्या नखाला जरी का लागलं ना तरी आम्हाला दुःख होते. तुमची वाट पाहत नाही. तेव्हाच त्यांना दवाखान्यात नेणं, औषधोपचार करणं, त्यांच्या घरी पोहोचून देणं. आणि म्हणून यानंतर माता पालकांना आणि पालकांना माझी अशी विनंती आहे की असं म्हणायचं नाही की बाबा या ठिकाणी आता लेडीज नाही आहे, लेडीज आहे, त्या काळजी घेतील. आणि या ठिकाणी माझे हे जे शिक्षक बंधू आहे ना, ते फक्त पित्याचीच भूमिका वठवत नाही तर ते मायेची सुद्धा भूमिका वठवतात. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा, निश्चिंत. तुम्हाला तुमच्या मुलांची काळजी करण्याची गरज नाहीये. एक प्रसंग तुम्हाला या ठिकाणी सांगते या ठिकाणी की एका मुलीचा असाच कोणता तरी दानगट मुलगा, होळीच्या दुसऱ्या दिवशीची गोष्ट, वातावरण कसं आहे खेड्यातलं हे तुम्हाला माहिती आहे. या ठिकाणी आवर्जून मला त्या गोष्टीचा उल्लेख करावासा वाटतो की त्या मुलाने फक्त थोडासा हात लावला आमच्या मुलीला. आम्ही त्याच्यावर कायदेशीर प्रक्रिया करून तो मुलगा आज मला वाटतं पोलीस स्टेशन. त्याच्यामुळे लक्षात घ्या की तुमचे म्हणजे गावातून शाळेत आल्यानंतर ही मुलं जी आहे ती माझी आहे, माझ्या परिवाराची आहे. आता तर मी या ठिकाणी राहणार नाही, पण जेव्हा केव्हा माझी वेळ पडेल तेव्हा मी तुमच्या शब्दाला केव्हाही हातू. असं आमचं विद्यार्थ्यांच्या बाबतीतलं असं हे धोरण आहे आमचं. आणि तुमची मुलं या ठिकाणी सुखरूप आहे. काय बोलावं मला काही सुचत नाही आहे. सगळ्यांचं मी पुन्हा एकदा आभार मानते. वेळ भरपूर झालेला आहे. आणि विशेष म्हणजे मग एक गोष्ट करते या ठिकाणी की यानंतर या मुख्याध्यापक पदाची धुरा जी आहे ती मोहल्ले सरच्या खांद्यावरती आलेली आहे. हा संस्थेनं घेतलेला अतिशय सुंदर असा निर्णय आहे. मी त्या निर्णयाचं स्वागत करते. कारण या ठिकाणचे खास फायदे जे आहे ते सरांना माहिती आहे. आणि मी इतकी निश्चिंत झालेली आहे ना आता की मला म्हणजे कुठल्याच प्रकारचं आता हे राहिलेलं नाही आहे की बा मी गेल्यानंतर या मुलांची काळजी करून घेणारे सगळेच जण घेतात, परंतु जो मुख्याध्यापक आहे त्याची ती जबाबदारी आहे. आणि तुम्हाला सरांचा परिचय झालेलाच असेल 5-6 वर्षामध्ये, नाही का? तर ही जबाबदारी जी आहे ती सरांवर आलेली आहे. पुन्हा एकदा मी सगळ्यांचे जे अनधिनच जे काही राहून गेलेले आहे माझ्या भाषणामधून, ज्यांचे पुष्कळांचे आभार मला या ठिकाणी मानायचे होते. विशेष म्हणजे माझ्या डोळ्यात एक थेंब नाही आला आज. मला याचं आश्चर्य वाटते, कारण 10वीच्या निरोपाच्या वेळी सुद्धा बोलणं कमी आणि अश्रूच जास्त असतात. पण नाही, माझं हास्य तुमच्या चेहऱ्यावर मला उद्या उमटू द्या, दिसू द्या. आणि तीच माझ्या कार्याची पावती मला तुम्ही दिली. खूप खूप तुमचं अभिनंदन. सगळ्या मॅडम लोकांचं, आमच्या वहिनीचं, आमच्या खिचडीवाल्या वहिनींचं. त्यांना माझी उणीव जाणवेल मला, कारण त्यानं मी नेहमी बोलत राहायचो, पोरींच्या बद्दल बोलत राहायचो. कधी मी तुम्हाला रागवले असेल, माझ्या परिवारात सुद्धा मी कोणाला काम करताना मला कधी रागवावं लागलं तुम्हाला, तुमची मी पुन्हा माफी मागते एकदा सगळ्यांची. सातारे सर, वैशिंगी सर, संकेत याला नेहमीच रागवायचं काम करते कारण तो आता नौका आहे ना. तर सगळ्यांची मी एकदा पुन्हा माफी मागते. आणि जे राहिलेले आहेत त्यांचं या ठिकाणी पुन्हा आभार व्यक्त करते. आणि फक्त जाता जाता मी एवढंच म्हणे
की मला खूप आवडणाऱ्या ओळी असतात आणि माझा आवाज काही खूप सुंदर नाही आहे, परंतु मी या ठिकाणी म्हणते माझा आवाज सुंदर नाही आहे अनुष्का, तुझ्यासारखा नाही. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्या समधुगंध द्यावा, जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्या समधुगंध द्यावा, हे जाणता जीवनाचा प्रारंभ ओळखावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, सुगंधा परी दरवळावा. सगळ्याशी पुन्हा एकदा आणि एवढे बोलून मी माझ्या या थोडक्या भाषणाला विराम देते. काही अडचणी पडल्या तर नक्कीच माझ्या जवळ या, मी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील. पुन्हा एकदा या सावित्रीने माझ्यासाठी शिक्षणाची दारं खुली करून दिली. पुन्हा एकदा अशा तशा प्रणाम करते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. एक मिनिट. आपल्या शाळेचे नवनियुक्त मुख्याध्यापक आदरणीय मोहले सर यांचे स्वागत आदरणीय धोटे मॅडम करतील अशी त्यांना विनंती करतो. सांगितला तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची आहे. ठीक आहे, तुमचा फारसा वेळ घेणार नाही, बरंचसं तुम्ही याच्यावर पाहिलं. मॅडम या शाळेमध्ये येण्यापूर्वी धोटे साहेबांचा आणि माझा परिचय होता. त्यांचे आणि माझे संबंध होते. माझा आणि मॅडमचा संबंध 1996ला 91ला त्या राष्ट्रीय सामाजिक विद्यालयामध्ये लागल्या. मी 96ला लागलो. जवळपास 18 ते 20 वर्ष आम्ही दोघं राष्ट्रीय सामाजिक विद्यालयामध्ये एकत्र काम करत होतो. त्या माझ्यापेक्षा मोठ्या होत्या, त्याच्यामुळे मी जे आज काही आहे ते मी त्यांच्याकडून शिकलो. त्यानंतर मॅडमनी सांगितलं की आपण दोघंही भाग्यवान आहे निश्चितपणे. तुम्ही आम्ही सगळे सारखे आहोत. जेव्हा आम्ही याच्या 10वीच्या याच्यामध्ये जेव्हा सत्कार करायला गेलो, बऱ्याच विद्यार्थ्यांनी अडचणी, तर माझं घर होत नाही, तर माझ्या घरी ही अडचण आहे. निश्चितपणे अडचण होती. मॅडमलाही अडचण होती. 10x10च्या रूममध्ये 6 जणांचं कुटुंब राहत होतं मॅडमला, है ना, आहे की नाही. आणि त्यातून मार्ग काढून त्या इथपर्यंत पोहोचलो.
म्हणून तुम्हाला दुसरीकडे आदर्श घेण्याची गरज नाही आहे. आदर्श आपल्या मॅडमच आहे. त्यांच्याकडे बघा आणि आपल्या जीवनाची वाटचाल करा. दुसरं तुमच्या माझ्या ओठामधून एकच आता सूर्य निघावा, कृतज्ञतेचा हा सोहळा होईनी, मैफिलीच्या ह्या शेवट व्हावा. मित्रांनो, हा आभार प्रदर्शनाचा एक शेवटचा टप्पा असून हा माझा आवडता टप्पा सुद्धा आहे. कारण आम्हाला इथे सांगण्याचा एक मौका मिळते की जे लोक आमच्यासाठी झटले आहे, तुमचे छोटे छोटे योगदान ते किती मोलाचे असते. तर आदरणीय व्यासपीठ कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मोहल्ले सर आणि सगळे पालकवृंद व माझ्या मित्रमैत्रिणींनी, तुम्हा सगळ्यांना माझा सप्रेम नमस्कार. विचारांच्या मशाली हातात घेऊन तळपते सूर्यांचा वारसा सांगणाऱ्या मान्यवरांचे आभार. वादळांना झेलण्याचे साहस देणाऱ्या वक्त्यांचे आधार. इथे वेळातला वेळ काढून पालकवृंद ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवली तुम्ही प्रेक्षक म्हणून ह्या संयमित श्रोतकांचे आभार. अशा सुंदर कार्यक्रमाच्या नियोजन करणार